रा. चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून लोकसखा कृष्ण नावाचा लेख. श्रावणातला कृष्ण पक्ष, अष्टमीची काळोखी रात्र, कृष्ण मेघांनी झाकोळलेलं आकाश, कारागृहातली काळी कोठडी, अशा वेळी अन अशा स्थळी काळेपणाची बुंथी पांघरून कृष्णानं जन्म घेतला. एक प्रखर प्रकाशरेखा अंधाराचं हृदय चिरीत आली. एक अदम्य आशा निराश दलितांना दिलासा देत आली. कृष्ण जन्माच्या प्रसंगी साऱ्या स्थिर चरात दाटलेलं निळं सावळं वातावरण रेखाटताना बहिरा जातवेदानं लिहिलं आहे. समस्त भूमंडळ निळे, अंबर निबिड सावळे, मेघ हे सहज निळे श्यामवर्ण, तेजही श्यामता दावी, अंगना नयनी उमटवी, वायो गगन रंगाचा स्वभावी निश्चित आहे. अशा प्रकारे सारं स्थिरचर निळेपणानं भारलं असताना अन अंगणांच्या नयनांतील निळेपणातून तेजस्तत्व ओसंडत असताना जो सकळांचा सकळ आहे त्या कृष्णानं जन्म घेतला, असं हा भक्तकवी म्हणतो. कृष्ण हा एकाचा कुणीतरी एक आहे असं नाही, तर खरोखरच सकळांचा सकळ आहे. त्याच्याशी कुणीही कोणतंही नातं जोडावं अन त्यानं ते सर्व भावे सांभाळावं, साऱ्या भगवंतांनी स्वीकारलेलं अन त्याचमुळे भगवंतांना प्रिय असणाऱ्या श्रीमद भागवतात वर्णिलेलं त्याचं चरित्र लोकविलक्षण असूनही कमालीचं, लोकाभिमुख आहे, लौकिक आहे. ते बाळपणीच पूतनेसारखी बालग्रहदेवता, कालियासारखा जलरक्षक नागदेव अन नलकुबरांसारखे अर्जुन, वृक्षनिवासी यक्षदेव यांची लोकघातक असूनही लोकप्रिय असलेली उपासना उखडतो. केरळ तामिळनाडूतल्या तरुणीचं पारंपरिक कात्यायनी व्रत आपल्याकडे खेचून घेतो. पर्जन्यदाता मानल्या गेलेल्या इंद्राचा महोत्सव बंद पाडून गोपाळांना अधिक जिव्हाळ्याचा वाटणारा गोवर्धनगिरी महोत्सव सुरू करतो अन गोपजनांच्या जीवनक्रमात सर्वस्वानं रंगून जातो. तो लोकविघ्नांचा मारक आहे, लोककल्याणाचा कारक आहे, लोककामनांचा शामक आहे. भागवतांनी त्याला परमभक्तीचा विषय केला. तो विषयपरायण जनसामान्यातून उचलूनच तरीही तो लोकभावनांच्या रसात रंगतच राहिला. लोकशृंगाराची होरी रंगभऱ्या पिचकारीनं खेळतच राहिला. शिमग्यात नाचणाऱ्या राधेचा पदर ओढीतच राहिला. महाभारतातील त्याचं लोकनायकत्व अन भागवतातलं त्याचं मोक्षदायकत्व त्याच्या या लोकसख्यापुढं फिकं पडलं आहे. खरोखरच कृष्ण हा जसा लोकनायक आहे तसा लोकसखाही आहे. किंबहुना लोकसखा ही त्याची भूमिका भारतीय जनमानसात अनेक रूपांनी मोहरलेली आहे. भारताचा नेता अन गीतेचा प्रवक्ता म्हणून जरी तो कीर्तिगीतांचा विषय झालेला असला तरी भारतातली प्रीतिगीतं त्याच्या वृंदावन लीलांनीच नटलेली आहेत. त्याचं गोकुळ वृंदावनातलं लीला राघव केवळ भक्तांच्याच नव्हे तर लोकांच्याही सुखस्मरणाचा विषय होऊन राहिला आहे. भारतीय लोकमानसानं आपल्या अंतरस्फुर्त गीतांतून, रंगभऱ्या रेखांतून, रुमझुमत्या नाचांतून अन गावभऱ्या शिल्पांतून कृष्णलीलांची जी अभिव्यक्ती घडविली आहे ती कृष्णाच्या लोकसखा या भूमिकेशीच निगडीत आहे. परमेश्वराचा हा अवतार पूर्णावतार मानला गेला आहे. याचं रहस्य त्याच्या लोकसखा या भूमिकेतच साठवलेलं आहे, यात संशय नाही. खरं तर कृष्णापूर्वी भार्गवराम अन राघवराम हे 2 अवतार मनुष्यवेशाची बुंथी घेऊनच घडलेले होते, पण त्यांना कृष्णाइतकं माणसांशी सख्य जोडता आलेलं नाही. भार्गवरामाचा रक्तरंजित परशू पाहून उन्मत्तांनाच काय, पण भक्तांनाही भयाचं भरतं येतं अन कोंदटपाणी राघवरामाच्या कठोरतम कर्तव्यनिष्ठेच्या दर्शनानं
लोकमानस संकोचून जातं. परंतु या मनमोहन मुरलीधराच्या मुरलीरवानं लोकमानसात एवढं निकटतेचं नातं निर्माण केलं आहे की इथल्या प्रत्येक माऊलीला तो आपलाच बाळ आहे असं वाटतं. इथल्या प्रत्येक कुमाराला तो आपला सखा सांगाती वाटतो अन इथल्या प्रत्येक युवतीला त्याच्या मनमोहन रूपात आपल्या प्रियाचं दर्शन घडतं. मला वाटतं कृष्णाचं हे लौकिक रूप भारतीय लोकमानसाच्या मुशीतूनच घडलं गेलं आहे. भक्तांच्या दृष्टीनं तो गगनाहूनही विशाल आहे. तो यशोदेच्या अंगणी दुडदुडतो. जो अव्यक्त आहे तो बाळरूपाचं लेणं लेऊन यशोदेच्या कडेखांद्यावर बागडतो. जो स्वभावतःच जितकाम आहे तो गोपींच्या अंगप्रत्यंगात कामरूप होऊन विलसतो. जो नित्यतृप्त आहे तो गोपबालकांच्या शिदोरीसाठी भोकेजतो अन जो निर्वैर आहे तो जोडलेल्या जनांच्या रक्षणासाठी दुष्ट दुर्जनांचा काळ बनतो. भक्तांनाही भगवंताचं हे लोकसख्य डावलता आलं नाही. किंबहुना त्याच्या या लौकिक रूपामुळेच मोक्षसाधकांच्या विरक्तीला रतीचं माधुर्य लाभलं. योगाला भोगाचा उल्हास प्राप्त झाला. स्थितप्रज्ञेला भावाचं रसरसलेपण मिळालं अन कर्तव्यनिष्ठेला प्रीतीचा ओलावा आला. कृष्णाच्या या लोभस लौकिकतेनंच अलौकिकाचं वृक्षपण रुचीस आणलं अन गहन गंभीर महाबोधाच्या ठायी कोवळिकेचा मळा फुलवला. भारतीय दैवत मंडलात एवढा माणसांमध्ये मुरलेला व माणूस होऊन दिव्यतेचा प्रत्यय घडविणारा दुसरा देव आढळणार नाही. म्हणून प्रीतीनं त्याच्याशी जवळीक साधू पाहणाऱ्या अकामांनाच काय पण कामरतांनाही तो दूर दडवीत नाही. त्याचं सारं लीला लाघव हे नवरसांचं महातीर्थ बनलं आहे. ते मानवजीवनाच्या रससुंदरतेचा त्यानं स्वीकार केल्यामुळेच. रसो वै सहा असा रसरशीत प्रत्यय ऋषींनी ज्याच्या चरित्रचिंतनात अनुभवावा असं परमात्म्याचं प्रकटीकरण केवळ कृष्णचरित्रातच घडलेलं आहे. असा हा लोकांचा कृष्ण लोकगीतांचा विषय न झाला तरच आश्चर्य. कृष्णाच्या अलौकिकतेचं भान ठेवूनही लोकगीतकारांनी त्याला सदैव लौकिकतेच्या कुंजात क्रीडा करायला लावलं आहे. तो राक्षससंहारी अन काळिया विदारी त्याला यशोदा वेताटीनं मारी हे या गीताकारांच्या अंतर्दृष्टीने पाहिलेलं आहे. त्याचमुळे नंद यशोदेचं हे परमभाग्य त्यांना हेवा करण्यासारखं वाटतं. ज्याच्या नावानं जीव संसार बंधनातून मुक्त होतात त्याला यशोदा दाव्यानं बांधू शकते हा प्रेमाचा मानवी प्रेमाचा महान विजय या गीतकारांनी मुक्तकंठानं घुमविला आहे. पिवळं वस्त्र नेसून मांडिये सावळं परब्रह्म खेळवणारी यशोदा ही आमच्या प्रत्येक माऊलीला आपलीच प्रतिमा वाटते अन मग नकळतच यशोदेचं बाळ अन आपलं बाळ यातलं द्वैत सरतं. हे कृष्णाच्या बालहट्टाचं चित्र रेखाटताना कवयित्रीचं हृदय वात्सल्याने ओसंडून जात अन गायीमागं जाणाऱ्या कृष्णानं कालियाचं दमन करण्यासाठी यमुनेच्या डोहात उडी घेतल्यानंतर भय अन अभिमान यांच्या संमिश्र दाटणीनं तिचा ऊर दाटून येतो. कृष्ण उडी टाकी कदंबाच्या मेजे यमुने पाणी तुझे गढुळले असं जेव्हा ती यमुनेला सांगते तेव्हा तो संमिश्र भाव यमुनेच्याही उरी उसळलेला तिला दिसतो. यमुनेनं यशोदेच्या वात्सल्यानं कृष्णाला कुशीत सांभाळावं असं या कवयित्रीला वाटतं. खांदिये घोंगडी अधरी धरी पावा असा कोकिळीचा गोपाळकृष्ण गीती गावा ही या लोककवयित्रीची निरंतर लालसा आहे अन मोर मुकुट माथा गळा वनमाळा असा तो लावण्यसुंदर सावळा सदैव स्मरावा ही त्यांची निरंतर ओढ आहे. यमुनेच्या तीरी गोवारी होऊन गोपाळकाला करणारा गोपांगणी क्रीडा करणारा दधी दूध लोणी चोरून वाटणारा असा तो गोविंद स्त्रीगीतकारांच्या नितांत कौतुकाचा विषय झालेला आहे. तो काळा असूनही
चित्ताला त्याचा चाळा का लागतो हे काही केल्या कळत नाही. अशी त्याच्या वेदकतेची ग्वाही देताना गीतकार स्त्रीचं हृदय चमत्कारून गेलेलं दिसतं. अन युवती मनांना तर या मनमोहनानं मुरलीनादानं असं काही झुलविलं आहे की त्यांचा प्रपंच विवेक सहज विरघळून जावा. लोककवयित्री एका सखीला विचारते, का ग सखी तुझे डोळे लालधुंद? तेव्हा सखी उत्तर देते, काननी गोविंद वाजवितो. अन मग डोळ्यांत प्रणयाची लाली उतरलेली ही सखी गोविंद 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 ध्यानी मनी अशा अवस्थेत कुंजमनी त्याचा शोध घेत राहते. असा हा यशोदेचा अवखळ बाळ, गोकुळीचा चोर, गोपांगनांचा मनमोहन, राधेचा रमण लोकगीतांतून नाना रूपांनी प्रकटलेला आहे. गीतकार स्त्रियांनी त्याला कधी रुक्मिणीच्या वैध प्रीतीत बांधलेला आहे, तर कधी राधेच्या परकीय रतीत रमविला आहे. रुक्मिणी अन सत्यभामा तशीच राधा अन चंद्रावळ यांच्या प्रीतिस्पर्धेत झालेली त्याची परवड शब्दबद्ध करताना या गीतकार स्त्रियांनी स्वानुभवाची रंगत आणली आहे. भामेच्या महालातून सकाळी रुक्मिणीकडे आलेल्या कृष्णाला रुक्मिणी पुराव्याने छेडते आहे. रुक्मिणीच्या या प्रश्नानं कृष्ण गांगरतो, पण क्षणभरच तो लगेच स्वतःला सावरीत स्पष्टीकरण देतो की कौरव सभेत दुर्योधनानं अन दुःशासनानं गांजलेल्या द्रौपदीला दिलासा देण्यासाठी मी रात्री लगबगीने गेलो होतो तेव्हा तिला बंधुप्रेमाने दिलेल्या मिठीच्या या खुणा आहेत. द्रौपदीच्या मिठीचं कारण रुक्मिणीला पटतं, कारण द्रौपदीसी बंधू शोभे नारायण याची तिला खात्री आहे. हे आगळं नातं रुक्मिणीप्रमाणेच आमच्या स्त्रीमनानं निःशंकपणानं स्वीकारलं आहे. त्याचमुळे कृष्णाचं बोट कापल्याचं कळताच या स्त्रीमनातील द्रौपदी विव्हळते अन क्षणाचाही विलंब न लावता आपला भरजरी शालू फाडून कृष्णाच्या बोटाला चिंधी बांधते. असा हा लोकसखा कृष्ण सख्या नात्यापेक्षाही अधिक सख्य राखणारा. देवकिया उदरी वाहिला यशोदे सायासे पाळीला, शेखी उपेगा गेला पांडवांच्या. ही त्याची नाती जोडण्याची आगळी कळा पाहिली की आपण आपल्या संमतीशिवायच केव्हा त्याचे होऊन जातो ते आपल्यालाच कळत नाही. आपण लोककवयित्रीच्या सुरात सूर मिसळून केवळ कौतुकानं गाऊ लागतो. वाजवून पावा वेध लावी सर्वा, गोपाळकृष्ण ध्यावा गोकुळींचा. लोकमानसात मुरलेलं अन लोकजीवनात जिरलेलं कृष्णाचं सर्वंकष वेदकत्व कधी काळी उणावेल असं वाटत नाही. लोकमानसाशी सख्य साधून त्याच्या कलाकलानं त्याचा चरम विकास साधू शकणारा हा किमयागार खरोखरच अचिंत्य असूनही चिरचिंतनाचा विषय आहे, अनंत असूनही शांत जीवनाचा सखा आहे. लेख समाप्त.